नमस्कार, मी डॉक्टर सुभाषचंद्र वैद्य, नमस्ते. वैद्य स्पाइन फिजिओथेरपी सेंटरमध्ये. आज हे तिन्ही पेशंट मणक्याने ग्रस्त होते. कमरेपासून पायाची शीर मणक्यात दबली होती आणि त्याचं कारण म्हणजे मणक्यातली गादी सरकली होती. तर 10 दिवसापूर्वी हे पेशंट आपल्याकडे ॲडमिट होते. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना मणक्याचा आणि कमरेपासून पायाचा काय काय त्रास होता. आपल्या समोर बसले गाडे साहेब, कोकणात गाडे साहेब, त्यांच्याकडून ऐकून घेऊ तुम्हाला त्रास ॲडमिट होण्याआधी किती दिवसापासून काय काय त्रास होता. मला डॉक्टर साहेब जवळपास 2.5 ते 3 महिन्यापासून त्रास होतो. मला 50 फूट सुद्धा चालता येत नव्हतं. उभा राहिल्यानंतर मला खाली पायापासून ते कमरेपर्यंत सारख्या वेदना, मुंग्या एवढं चालायचं. मी 50 फूट गेलो तर बसून घ्यायचो. खूप त्रास राहायचा. पण असे 2.5-3 महिने काढले. मी डॉक्टर वैद्य साहेबांकडे आलो. तिने मला चेक केलं. ते म्हणे थोडं फिजिओथेरपीची ट्रीटमेंट घ्यावं लागेल. आपण 10 दिवस ट्रीटमेंट घेतली. आपण तुम्ही बसा खाली. आपण आता काय करू, लतीफबाई शेख हे कोतुळवरून ऍडमिट झाले. कमरेपासून पायाचा काय त्रास होता ऍडमिट होण्यापूर्वी आणि किती दिवसापासून त्रास होता त्यांच्याकडून ऐकून घेऊ. लतीफबाई, तुम्ही सांगा तुमचा काय त्रास होता. मला 3 वर्षापासून चालायला प्रॉब्लेम होत होता. मला चालताना माझ्या पायाची चप्पल सटकत होती. माझ्या पोटऱ्या जाम व्हायच्या. मला चालता येत नव्हतं. म्हणजे पायात संवेदन नव्हत्याच. आणि त्याच्यानंतर मला परत खुब्यापासून पाय दुखायला लागला, पाय खालीपर्यंत. आणि मला एकदमच चालायचं बंद झालं होतं. आता आपण तुमचं पण MRI केला आणि मी या डॉक्टरकडे आलो, वैद्य डॉक्टरकडे. मग त्यांनी मला 10 दिवसाची ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यानंतर मला जवळजवळ 90% बरं वाटतंय. मला चालायला फिरायला काही प्रॉब्लेम वाटत नाही आता. आज तुमचा डिस्चार्ज आहे. पण आपण तिसऱ्या पेशंटचं जाणून घेऊ, जे पण 10 दिवस आपल्याकडे ऍडमिट होते. मग ते तुमचा त्रास काय होता. हे डोंगरवरून ऍडमिट झाले. कमरेपासून तर पाय गुडघ्यापर्यंत असं खुब्यात चमक निघायची. किती दिवसापासून त्रास होता. 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्षापासून त्रास व्हायचा. तुम्हाला वाकून काही काम करता येत होतं का. नाही, वाकून काम केलं का म्हणजे जास्त त्रास व्हायचा. मग आता 10 दिवस तुम्ही ऍडमिट झाले. हा, म्हणजे मला आहे ना आता पूर्ण आज बरं सुट्टी तुम्हाला. आज म्हणजे बरं झालं. एकदम नॉर्मल, थोडंच कमी आहे. नाही तर म्हणजे जास्त बरं झालंय, कमी करून राहिलं. आणि आता आपण इंजेक्शन गोळ्या इतकं काही दिलेलं नाही. आपण 2 दिवसापासून गोळ्या पण बंद आहे. कुठलीच इंजेक्शन, सलाईन वगैरे काहीच लावलेलं नाही. गाडी पडला. तुमचं तिघांचं पण डिस्चार्ज आहे. तुम्हाला पहिला त्रास आणि आता डिस्चार्ज होतंय. आज कसं वाटतं तुम्हाला. मला जवळजवळ 95 ते 97% एकदम रिलीफ वाटतो. ओके. आणि 3% फक्त मला शुगर डायबिटीज असल्यामुळे तळपायाला थोडस कधी कधी मुंग्या येतात. तुम्हाला शुगर डायबिटीज किती वर्षापासून. मला 2015 साली शुगर चालू झाली. अच्छा. आणि 2000 साली BP चालू झाली. म्हणजे असे 3 वेगळ्या पद्धतीचे पेशंट आहे. मणक्यात गॅप, कमरेपासून पायाच्या शीर यांची ताकद कमी झाली, पायाच्या वेदना व्हायच्या, त्यांना घरात काम करता येत नव्हतं. असे पेशंट 10 दिवसात आपल्याकडे बरे झाले. आणि तिघांनाही पण 2 महिने आराम, व्यायाम आणि घरी काही ट्रॅक्शन सांगितलेले. हे जर केलं त्यांनी तर नंतर ह्या मणक्यातल्या सरकलेल्या गाद्या त्या जागेवर कडक होती, बाहेर येणार नाही आणि त्यांना रुटीन सर्व काम करता येतील. धन्यवाद तुमचे. नमस्ते डॉक्टर साहेब.